पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर दूर असणाऱ्या या जागेवरती तुम्ही कधी व्हिजिट केली का? खूप सुंदर अशी जागा, ज्या ठिकाणी पाणी वगैरे आहे. आता मी चाललो आहे तिकडेच त्या साईडला. हा वाला जो सिंचेकवाला जी लाईट आहे इथं ती येत आहे, कारण की अराऊंड माझं 14,478 किलोमीटर झालेलं आहे. 14,500च्या आधीच सर्व्हिस करून घेतलं होतं, त्याच्यामुळे तो डबल एकदा मला दिसत आहे. आता ते जाऊन मला रिचेक करावं लागेल. मध्ये काय म्हणतात केस करून देतात का नाही, वेळ लागेल तर मी नाही करून घेणार. चला ठीक आहे, भेटू आपण. तर आपल्याला मित्राकडे जायचं आहे, तिथून मग आपण जाणार फोटोशूटसाठी. मित्र आहे माझा, आणि आज किती एक 2-3 महिन्यानंतर आम्ही भेटलो. एकंदरीत 2-3 महिने ना, 2-3 महिन्यानंतर आम्ही दोघं एकंदरीत भेटलो. ते बी मी बघितलं नव्हतं याला, ह्यानं बघितलं मला, त्यानंतर मी बघितलं याला, मग दोघांची नजरा भेटल्या आणि त्यानंतर आम्ही मग आता इथं उभं राहिले बोलत तुमच्याबरोबर. त्याचं नाव अमोल आहे आणि इथंच राहतो कोथरूडमध्ये. कोथरूडमध्ये जातो आणि गरिबांची सेवा करतो ह्यो, म्हाताऱ्या माणसांची. गाडी वॉश करून झाली. ह्यो मेकॅनिक, आणि इथं स्प्रे मारलाय चेनचा. आता इथनं जायचं आहे. ह्यो असलं मेकॅनिक आमचा, आणि इथनं जायचं आहे मला आता मित्र. ह्योच तो माझा मित्र ज्याच्याविषयी मी बोलत होतो. आज आम्ही फोटोशूटला चाललो आहे याच्याबरोबर. जसं की तुम्ही बघू शकताय, सिनरी पूर्णपणे प्रॉपर सिनरी लागले नसते ते बघा. तुम्हाला सांगतो, नाही म्हटलं तर एक 70 तरी कमळ आहे तिथं. आणि सध्या हे बघा, आमची बॅकग्राऊंड बघा तुम्ही स्वतः कॅमेरामध्ये. मी काय सांगत नाही, तुम्हीच काय ते बघून घ्या. मला सांगायची गरज असं मला काय वाटत नाही की वाटेल म्हणून. हे बघा, हे असे बॅकग्राऊंड, कडक बॅकग्राऊंड आहे एकदम. म्हणजे मागणं जरा चकचकायला लागले, आता मी चकचकायला लागलोय, म्हणजे दोघं बी चकचकणार. बघा, हे असं जबरदस्त विषय आहे. मागच्या साईडला पूर्ण हरवळ बिरवळ आहे एकदम. बरं थांबा, मी बाजूला सरतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण म्हणजे असं एकदम सुंदर असं वातावरण आहे इकडं, शांत वातावरण. आमची पल्सर तिथे लावली आहे, आणि ही कमळं बघायसाठी आम्ही इथं आलतो. आता कमळं ह्याला बघायचे होते, आणि ह्यो कमळं बघायचा फक्त तिकडे कुठेतरी चालला आहे आता तोंडवर करून. ठीक आहे, बघूया त्याला कुठं चाललाय. जिथं जाईल तिथं बघूया काय गावते का. आंबो कसला यायचं आता, आंबो कुठला असतात तेव्हा. हे चाललाय कुठं ती काय कळणं झालंय. पण याच्या मागं फिरूया आपण आता, बघूया काय विषय. हाय, इथं आलो आम्ही आता फिरायसाठी, आणि बघा कसा विषय आहे सगळा. इकडे ह्या साईडला पाणी आहे, खालच्या साईडला, नंतर दाखवतो पुढच्या वेळेस, पुढच्या याच्यामध्ये. आणि हे बघा, आमचा मित्र बसला इथं आरामात. नेचरमध्ये थोडंसं सानिध्यात आलाय, थोडं भाऊक झालाय आता नेचर सानिध्यात आल्यामुळं. बहुतेक आता रडू घासा ढसा रडतोय का काय कळणं झालंय. 4-5 फुलपाखरं बघितल्या तिथे ना आत्ता जस्ट. आणि ही आहे आता कुठलं खासरवाड ना, कुठलं विकाई खातर खातरखडक म्हणून गाव आहे. आणि मस्त स्पॉट आहे इकडं, छान एकदम. आणि ह्याच्या खालच्या साईडला तलाव आहे. थोड्या वेळ दाखवतो मी तुम्हाला तलाव कसा आहे ते. चला. आणि हेतनं आलतो आम्ही, व्हिडिओ झालाय आमचा आता रेडी. आणि हे बघा, माझा मित्र हापशी मारायसाठी रेडी झालाय. बालपण जगावं म्हणून बालपण जगतोय आता ह्यो मस्त. आता एकदम हे बघा, हापशीचं पाणी बघा, अजून बी धार चालू आहे हापशीची. कसं वाटतं हापशी पाणी मारून विकास शेड? एक नंबर का, कडक, एकदम सुंदर. साखरेहून गोड आहे का, कसं आहे विकास? साखर का पाणी? विकास, साखर घ्यायची का पाणी घ्यायचं, काय वाटतं तुम्हाला? साखर. विकास म्हणतात तुम्ही पण थोडं पाणी पिऊन घ्या. हेल्मेट वरती पाणी घेतो म्हणतोय, बघूया कसं आहे पाणी. हा, अगो बाई, एक नंबर तंदुरी पाणी आहे एकदम. काय रे, थंडगार पाणी एकदम. हा बघ की, डेऱ्यात पाणी असतं आपल्या, असं पाणी येते हापशीतून, थंडगार पाणी. बघा, आता जस्ट आम्ही दोघांनी कपडे चेंज केल्यात आहे विक्या यो, आणि त्याचा मी घातलाय, त्यानं बॅगेत आणलेला घातलाय, आणि माझा असलेला तो बॅगेत ठेवलाय. असं आम्ही दोघांनी जे कपडे चेंज केलेत. आणि लोकेशन बघा तुम्ही एकदा, फक्त प्रॉपर लोकेशन. कमेंटमध्ये मी लोकेशन देऊ शकतो तुम्हाला, फक्त कमेंट करा, बरोबर का?
कॉमेंट केली की लोकेशन तुम्हाला भेटून जाईल. प्रॉपर लोकेशन एकदम. आणि तुम्ही लोकेशन स्वतः बघा. इथं बघा मच्छीमारी चालू आहे प्रॉपर माझ्या बॅकग्राऊंडला बघा इथं. हे बघा मासे वगैरे मारायला चालू आहेत. आता तुम्हाला जर लोकेशन हवे असेल कमेंट केली तर मी तुम्हाला लोकेशन पाठवून देईल. काही प्रॉब्लेम नाही. माझ्या वापस थोडीच चाललंय काय. इथनं आमचा फोटोशूट वगैरे सर्व झाला होता ऑलरेडी. मग त्याच्यानंतर आम्ही आपलं परतीची वाट धरली. म्हटलं आपलं घरी जावं. घरी जाता जाता काहीतरी खावं असं म्हणत होतं रूममेट. मग म्हटलं ठीक आहे थांबूया कुठेतरी. मग इथं आम्ही थांबलो नाही ना खायसाठी. बघितलं. थोडंसं खाल्लं बिल्लं आणि इथनं डायरेक्टली आम्ही मग डायरेक्ट घरी पोहोचलो होतो. तिथलं काय बनवलं नाही, शूट वगैरे केला नाही.